नमस्कार. मधुमेह किंवा डायबिटीज हा आजार घराघरात पोचला आहे, आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोचला आहे, मित्रमंडळीपर्यंत पोचलेला आहे. तर ह्याच आजारावरती आपण आज चर्चा करणार आहोत बीट डायबिटीज या प्रोग्राममध्ये. मी डॉक्टर हेमंत फटाले, आंतरग्रंथीतज्ञ, औरंगाबादहून. आपल्यासोबत डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी नांदेडवरून, डॉक्टर चैतन्य एरावा नांदेडवरून, डॉक्टर हिमांशु पाटील नागपूरवरून उपलब्ध आहेत. सोशल मीडिया डॉक्टर, इंटरनेट डॉक्टरमुळे बऱ्याच वेळा आपल्याला मनात द्विधावस्थित होते, कन्फ्युजन होतं आणि हे सगळं टाळून आपल्यासाठी योग्य माहिती पोचवण्याचा आमचा प्रयत्न जरूर राहील. चला तर मग आपण सुरुवात करूयात डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी यांच्यापासून. डायबिटीज किंवा मधुमेह या आजाराबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तर आपण हा आजार झाला असं कसं समजणार? सर, कसं आहे की मधुमेह हा आजार आता बऱ्याच ऐकण्यातही येतोय आणि त्याच्याबद्दल अवेअरनेसही बऱ्यापैकी वाढायला लागलं आहे. मधुमेह हा आजार खूप जुन्या काळापासून माहिती आहे. तर मधुमेह हा आजारामध्ये इन्सुलिनचा द्रव्य जो असतो तो त्या साखरेला पेशींच्या आतमध्ये पोहोचवण्याला मदत करतो. हा द्रव्याची जर कमतरता असेल किंवा हा द्रव्य तयारच होत नसेल शरीरामध्ये तर त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. आणि हा जर द्रव्य व्यवस्थित प्रमाणात तयार होतोय परंतु हा द्रव्य काम करू शकत नसेल तर त्याला आपण टाईप 2 डायबिटीज असं म्हणतो. हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत मधुमेहाचे. म्हणजेच ऋषिकेश, रक्तातल्या वाढलेल्या शर्करेच्या प्रमाणाला आपण मधुमेह किंवा डायबिटीस असं म्हणतो. लघवीमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणं आवश्यक नाही रोग निदानासाठी. चैतन्य, हा जो मधुमेह कोणाकोणाला होऊ शकतो, तू याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकतो का? ओके. जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकाला मधुमेह आहे तर अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची संभावना जास्त असते. जसं आईवडिलांमध्ये जर आईला किंवा वडिलांना मधुमेह असेल तर त्याची मधुमेह होण्याची संभावना 40 ते 60% असते. आणि जर आई आणि वडील दोघांना पण मधुमेह असेल तर याची संभावना 70 ते 80% जास्त असते. तसेच जर व्यक्ती स्थूल असेल, त्याचा पोटाचा घेर पुरुषांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये 70 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला मधुमेहाचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त असो. तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती किंवा शरीरामध्ये चरबीचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल अशा व्यक्तींना सुद्धा मधुमेहाचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असतं. तसेच स्त्रियांमध्ये ज्यांना PCODचा किंवा मासिक पाळीचा त्रास आहे किंवा मागच्या गर्भावस्थेमध्ये जर मधुमेह झाला असेल अशा स्त्रियांना भविष्यामध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. वयाशी काही संबंध आहे याचा? साधारणपणे 40 ते 45 वर्षानंतर मधुमेहाचं प्रमाण जास्त दिसतं. पण भारतामध्ये 20 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना सुद्धा मधुमेह दिसतो. त्यामुळे हे वयाचं प्रमाण मला नाही वाटत की फिक्स आहे. भारतामध्ये ते बदलते. बरोबर आहे. सामान्यपणे 40 नंतर हा आजार जास्त बळावतो, पण भारतीयांमध्ये हा 20-30 सुद्धा दिसतो. भारतीयांमध्ये लवकर का दिसतो? त्याला प्रामुख्याने 3 कारणं आहेत. एक, भारतीय लोकांचे जे जीन्स आहेत त्याला आपण एशियन जीन्स म्हणतो, ते जीन्समध्ये थोडेसे डिफेक्ट असल्यामुळे किंवा त्या जीनच्या प्रादुर्भावामुळे भारतीयांमध्ये मधुमेहाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तसेच भारतीयांमध्ये जर आपण त्यांची शरीर रचना बघितली, त्यांचं जर बॉडी स्ट्रक्चर बघितलं तर त्यांचा पोटाचा घेर हा जास्त असतो. त्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये ॲपल ओबेसिटी किंवा ॲपल ऑन अ स्टिक ओबेसिटी म्हणतो, ज्याच्यामध्ये हातपाय त्यांचे बारीक असतात आणि पोट थोडंसं जास्त मोठं असतं. अशामध्ये चरबीमुळे शरीरामध्ये इन्सुलिनचं जे कार्य असतं त्या कार्याला अवरोध तयार होतं, त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. त्यामुळे भारतीयांमध्ये मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे. तुला थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्या लोकांनी मधुमेहाची तपासणी करावी असं तुला वाटतं? ओके. नंबर 1, जर वय 40 पेक्षा जास्त असेल तर. दुसरं, जर पेशंट स्थूल असेल किंवा जसं सांगितलं मी पोटाचा घेर जास्त असेल. तिसरा, जर घरामध्ये कुटुंबामध्ये जर कोणाला मधुमेह असेल. चौथा, जर स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास असेल किंवा मग गर्भावस्थेतला जर मधुमेह असेल अशा लोकांनी मधुमेहाची तपासणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की ज्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे अशा लोकांमध्ये पण तपासायला हवे का? निश्चितच. फक्त उच्च रक्तदाब म्हणणार नाही मी, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे किंवा टोटल कोलेस्ट्रॉल चरबी जास्त आहे अशा पेशंटनी सुद्धा मधुमेहाची तपासणी करणं गरजेचं आहे. तर डॉक्टर हिमांशु, आपण ह्या आजाराबद्दलची लक्षणं काय त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता का? डायबिटीजचे लक्षणं आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. कार्डिनल किंवा रेड फ्लॅग सिम्पटम्स आणि कॉन्स्टिट्यूशनल सिम्पटम्स. कार्डिनल सिम्पटम्स म्हणजे अत्यंत लघवी लागणे,
तहान आणि भूक जास्ती लागणे आणि नकळत वजन कमी होणे. याच्या व्यतिरिक्त स्किनवर रॅश येणे किंवा पुरळ येणे, स्किन इन्फेक्शन्स होणे, थकवा, सुस्ती, कमजोरी येणे आणि अशक्तपणा वाटणे, हे 2 जे आहे कॉन्स्टिट्यूशनल सिम्पटम्स आहेत. बऱ्याच पेशंट्सला हातापायाला मुंग्या येतात, सांधे दुखतात, हे पण कॉन्स्टिट्यूशनल सिम्पटम्स होऊ शकतात. म्हणजेच बऱ्यापैकी ऑस्मॉटिक आणि नॉन ऑस्मॉटिक सिम्पटम्सची माहिती तू आम्हाला दिली. अगदी पण बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या हेल्थ कॅम्पमध्ये गेलो किंवा हेल्थ चेकअपमध्ये गेल्यानंतर किंवा रुग्णांसोबत गेल्यानंतर नातेवाईकांची शुगर जास्त आढळते, किंबहुना काही अस्थिरोग तज्ञांकडे गेल्यावर खांदा दुखतो म्हणून गेल्यानंतर सुद्धा तपासण्यात शुगर आढळून येते. अगदी बरोबर. आपल्या क्लिनिकमध्ये बरेच पेशंट्स आपल्या नातेवाईकांसोबत येतात ज्यांना काहीही त्रास होत नसतो. अशा वेळी ते शुगर चेक करतात आणि त्यांची शुगर 200, 250, 300 अशी येते. ते नंतर आपण त्यांना जर एन्क्वायरी केली किंवा विचारलं किंवा तुम्हाला हे सिम्पटम्स होते का, तर त्यांना कळून येतं की त्यांना हे सिम्पटम्स होते, पण ते इतकं तीव्र नव्हते की त्यांना हे त्रास ॲक्च्युली डॉक्टरपर्यंत पोचवण्याचे होते. तर ऋषिकेश, सिम्पटम असणे किंवा लक्षणं असणे आणि लक्षण नसले तरी आजार असतो, तर नेमकं कुठल्या तपासण्या केल्यामुळं हा आजार आपल्याला समजतो, किंबहुना की नेमका कोणी हे तपासण्या करून घ्यायला हवेत, याच्याबद्दल थोडी माहिती दे ना. सर, जसं आधी डॉक्टरांनी सांगितलं आहे की ज्यांना मधुमेहाचे लक्षणं असू शकतात किंवा ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे रिस्क फॅक्टर्स आहेत, अशा प्रत्येक रुग्णांनी साखर तपासून घेणं जरुरी आहे. जर तो रुग्ण कधीही आला दिवसभरातून दवाखान्यात आणि त्याची साखर तपासून घेतली, त्याला रँडम शुगर म्हणतात, ही रँडम शुगर 200पेक्षा जास्त असेल तर शुगर असण्याची शक्यता भरपूर जास्त असते. अशा प्रत्येक रुग्णांनी किंवा ज्यांना लक्षणं जास्त आहेत अशा प्रत्येक रुग्णांनी उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासणं खूप जास्त रिलायबल आहे. उपाशीपोटीची साखर 100पेक्षा जर कमी असेल तर ती नॉर्मल आहे असं मानण्यात येतं. ही साखर 100 ते 125च्या आत असेल समजा, तर त्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे तो प्री डायबिटिक आहे असं म्हणू आपण. आणि 126 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ऑलरेडी डायबिटीज झालेला आहे, म्हणजे तो रुग्ण मधुमेही आहे आणि अशा रुग्णांना ट्रीटमेंटची गरज आहे. जेवणानंतरच्या साखरेबद्दलही असंच आहे. जेवणानंतरची साखर जी आहे 140च्या आत जर असेल तर ती नॉर्मल असते. 140 ते 200पर्यंत असेल तर प्री डायबिटीस, म्हणजे मधुमेह होण्याची शक्यता खूप दाट आहे. आणि 200पेक्षा जास्त असेल तर त्यांना मधुमेह झाला आहे. आणि अशा प्री डायबिटीस आणि डायबिटीस ह्या दोन्ही रुग्णांना लक्षणं पण आढळू शकतात आणि अशा रुग्णांना ट्रीटमेंटची अत्यंत गरज असते. अशा रुग्णांनी आपल्या डॉक्टरला भेटावं आणि ट्रीटमेंट सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. हां, बरं झालं तू योग्य ही माहिती दिली. पण असं बऱ्याच वेळा होतं की रुग्ण हा खूप दुरून येतो आणि परत दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी येणं त्याला वेळेअभावी किंवा पैशाअभावी शक्य होत नाही. अशा वेळेस आपण जेवणाची कुठलीही अवस्था असली तरीसुद्धा काही तपासण्या करून रोगाचं निदान करता येऊ शकतं का? सर, एक नवीन तपासणी आहे. त्याच्यामध्ये असं करतात की 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर काढतात. त्याच्यामध्ये त्याला तपासणीला हिमोग्लोबिन A1C म्हणतात. ही हिमोग्लोबिन A1C तपासणीला उपाशीपोटी जेवणानंतर असायची गरज नाही आहे आणि मागच्या 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर त्याच्यामध्ये निघू शकतं. ही तपासणी केल्यानंतर HbA1c ही तपासणी केल्यानंतर जर ही शुगर 5.7% जर कमी असेल तर तो रुग्णाला मधुमेह नाही आहे असं आपण 100% सांगू शकतो. 5.7 ते 6.4 जर असेल ह्या HbA1cचं प्रमाण, तर तो रुग्ण मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे तो प्री डायबिटिक आहे. आणि 6.5%च्या वर जर ह्या HbA1cचं प्रमाण गेलं असेल तर त्याला डायबिटीज झाला आहे असं म्हणतो. हे HbA1c कुठल्याही NGSP किंवा ह्या मेथडने सर्टिफाईड मेथडनीच केलं पाहिजे. कुठल्याही मेथडने केलेला HbA1cला काहीही अर्थ नाही आहे. रोग निदान झालेल्या मधुमेह रुग्णांनी रक्तातले शर्करेचं प्रमाण किती ठेवायला हवं, याच्याबद्दल तू माहिती दे बरं जरा. रक्तातील शर्करेचं प्रमाण हे पेशंटवर अवलंबून असतं. पेशंटचं वय किती आहे, त्याला मधुमेह किती वर्षापासून आहे, पेशंटला मधुमेहासोबत होणारे जटिल आजार जसं की कार्डियाक प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, लिव्हर प्रॉब्लेम आहेत का, याच्यावर अवलंबून असतं. साधारणपणे उपाशीपोटीची शुगर आपण 80 ते 120च्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेवल्याच्या नंतरची 2 तासानंतरची साखर आपण 140 ते 160, 170पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर पेशंटचं वय कमी असेल, पेशंटला मधुमेहासोबत जे असणारे आजार, जटिल आजार आहेत ते नसतील, तर आपण ही जी टार्गेट्स आहेत ते थोडीशी टाईट करू शकतो
आणि जर पेशंट खूप वयस्कर असेल किंवा त्याला हृदयाचा आजार असेल किंवा पक्षघात झाला असेल किंवा किडनीचा आजार असेल तर अशा पेशंटमध्ये आपण ही मधुमेहाची जी टार्गेट आहे ते थोडीशी सैल सोडू शकतो. तसेच ज्या पेशंटचा डायबिटीज कंट्रोल करणं थोडं अवघड असतो, त्याला ब्रिटल डायबिटीज म्हणतो, अशामध्ये सुद्धा आपण ही जी मधुमेहाची पातळी आहे, रक्ताची पातळी, ती आपण थोडीशी सैल सोडू शकतो. पण चैतन्य, मला तू थोडा याच्याबद्दल सांग की ज्या स्त्रियांना गर्भधारणेमध्ये मधुमेह झाला असेल अशांसाठी काही आपण रक्तातली शर्करा किती असायला हवी आणि या लोकांमध्ये A1C हे उपयुक्त ठरू शकते का? सर, गर्भावस्थेतील डायबिटीज हा इतर रुग्णांपेक्षा थोडासा वेगळा असतो. या सिच्युएशनमध्ये आपण डायबिटीज झालेल्या महिलेला ट्रीटमेंट देत असतो आणि त्याच्या बाळाला पण ती जी आपण जी औषधं देतो ती बाळापर्यंत सुद्धा पोहोचतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं केअरफुल राहावं लागतं. आपण दोन जीवांची सायमल्टेनियसली ट्रीटमेंट करतोय. तर अशा पेशंटमध्ये आम्ही उपाशीपोटीची साखर 90 ते 95च्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेवल्याच्या नंतरची 1 तासाची साखर 140 पेक्षा कमी आणि जेवल्याच्या नंतरची 2 तासाची साखर 120 पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच गर्भावस्थेतील जे मधुमेह आहे त्यामध्ये HbA1cचा फार काही उपयोग होत नाही, कारण की प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भावस्थेमध्ये रक्ताचं थोडंसं डायल्युशन झालेलं असतं. त्यामुळे HbA1cचं जे प्रमाण आहे ते सामान्य पेशंटपेक्षा किंवा रुग्णांपेक्षा थोडंसं वेगळं असतं. त्यामुळे मला वाटतं की गर्भावस्थेतील मधुमेहामध्ये HbA1cचा खूप जास्त रोल नाहीये. हिमांशू, याच्याशिवाय जे आता डॉक्टर चैतन्यांनी आपल्याला सांगितले की रक्त शर्करेचं प्रमाण, पण याच्याशिवाय दुसऱ्या काही तपासणी आहेत की जेणेकरून आपल्याला आपला ग्लायसेमिक कंट्रोल किंवा रक्त शर्करा प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं? अगदी बरोबर. जसं डॉक्टर ऋषिकेशनी आधी आपल्याला कळवलेलं आहे, HbA1c ही एक सिंपल ब्लड टेस्ट आहे जी आपल्याला गेल्या 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर सांगते. ती HPLC मेथडनी सगळ्यात ॲक्युरेट ठरते आणि ती टेस्ट आपली 6 ते 7 या पर्सेंटेज, ती पर्सेंटेजमध्ये असते टेस्ट, तर ती टेस्ट 6 ते 7% मध्ये असेल तर त्याला आपण गुड डायबिटिक कंट्रोल असं म्हणतो. आपल्या देशामध्ये ही टेस्ट आणखी व्हॅल्युएबल आहे कारण आपल्या देशामध्ये बरेच पेशंट्स, आपण सगळे आता शुगर तज्ज्ञ आहेत, तर आपण बरेच पेशंट्स असे पाहतो की जे लपून लपून गोड खातात, पण शुगर टेस्ट करायची जेव्हा वेळ येते त्यावेळी ते बंद करतात आणि स्वतःला फसवतात आणि नॉर्मल रिपोर्ट आणून आपल्याला दाखवतात. अशा वेळी ही 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर आपल्याला बरंच इन्फॉर्मेशन देते की त्यांचा शुगर कंट्रोल कसा आहे, ते व्यवस्थित डाएट फॉलो करतात आहे की नाही, ते औषधं व्यवस्थित घेत आहेत की नाही, एक्सरसाइज व्यवस्थित करतात आहेत की नाही. तर माझ्या मते HbA1c ही जी टेस्ट आहे ही फार महत्त्वाची आहे कळण्याकरता की आपला डायबिटीज हा वेल कंट्रोल्ड आहे की नाही आहे. म्हणजे मधुमेही रुग्ण हे अतिशय हुशार प्राणी आहेत त्या पृथ्वीवर, तलावरती, पण आपण त्यांना तेवढीच ही जाणून द्यायला की ते जर काही कालावधीसाठी शुगर नॉर्मल ठेवू शकता ते नेहमीसाठी निश्चितच ठेवू शकता आणि ही जीवनशैली त्यांना योग्य आहे हे आपण त्यांना सांगणं अत्यंत गरजेचे आहे. तर असं बऱ्याच वेळा आढळतं ऋषिकेश की पेशंट येताना ब्लड शुगर तपासून आपल्या लॅबमध्ये घेतात आणि हळूचपणे मग सांगतात की बाबा आम्ही ह्या दुसऱ्या लॅबमध्ये पण केला बरं का तपासणी, आणि मग किंवा आम्ही घरी ग्लुकोमीटरवर पण केलं बरं का, आणि मग त्याच्यामध्ये तफावत आढळून येते आणि मग डॉक्टर साहेब असं का असं विचारतात. तुम्ही याच्यावरती जरा प्रकाश टाकता का ऋषिकेश? सर, ग्लुकोमीटरवरती रक्त तपासणं आणि लॅबमध्ये रक्त तपासणं याच्यामध्ये थोडी तफावत आहे. ग्लुकोमीटरवरती जे रक्त तपासतात त्याच्यामध्ये संपूर्ण रक्त वापरण्यात येतं, म्हणजे त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी पण असतात रक्ताची साखर तपासताना, आणि लॅबमध्ये जेव्हा आपण साखर तपासतो तेव्हा रक्तातल्या पेशी बाजूला करतो आणि ते रक्तातलं उरलेलं प्लाझ्मा जे असतं ते तपासतो आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर ग्लुकोमीटरवर केलेली आणि रक्तातली साखर लॅबमध्ये केलेली ह्याच्यामध्ये थोडी तफावत असते. पण ऋषिकेश, की काही आता नवीन ग्लुकोमीटर जे निघालेले आहेत जे ते प्लाझ्मा ओरिएंटेड किंवा कॅलिब्रेटेड केलेले असतात प्लाझ्मा लेवलच्या. सर, नवीन जे ग्लुकोमीटर आहेत ते सगळे जवळपास आता प्लाझ्मा कॅलिब्रेटेड ग्लुकोमीटर आहेत, त्यामुळे ते जवळपास प्लाझ्माला मॅच करतात. परंतु आपण जी साखर तपासतो ग्लुकोमीटरनी ती कॅपिलरी ब्लडची असते आणि जी लॅबमध्ये तपासतो ती वेनस ब्लडची असते, त्याच्यामुळे थोडाफार फरक लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरमध्ये आढळतो. आणि 2 ग्लुकोमीटरमध्ये जर शुगर तपासली तर आणि ते व्यवस्थित कॅलिब्रेटेड असतील तर त्याच्यामध्ये 10% जास्त फरक जाणवत नाही, आणि लॅबची रीडिंग जर कॅलिब्रेटेड असेल तर त्याच्यामध्ये 10% रीडिंग जास्त जाणवायला नको. जर त्याच्यामध्ये 10% फरक जास्त येत असेल ग्लुकोमीटर टू ग्लुकोमीटर किंवा लॅब टू लॅब तर मग त्या मशीन्सला कॅलिब्रेट करण्याची गरज आहे. हा, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला डॉक्टर ऋषिकेश यांनी सांगितला. तर 10% जास्त जर फरक जाणवत असेल तर आपल्याला ग्लुकोमीटर कॅलिब्रेट करून घेण्याची गरज आहे. असं म्हणतात की मधुमेही आजार हा केवळ औषधांचा आजार नसतोच, जीवनशैलीतील बदल केल्यानंतरच औषधं काम करतात. तर जीवनशैलीचा
भाग म्हटल्यानंतर आहार आणि व्यायामालाच. तर चैतन्य, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहेत. तू योग्य कुठला आहार असावा याच्याबद्दल माहिती देशील? सर, आपल्या वेदामध्ये सांगितलं आहे अहम अन्नम. जर सोप्या भाषेत सांगायचं असेल तर वी आर व्हॉट वी ईट. त्यामुळे आहाराला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण मधुमेही रुग्णांमध्ये आहाराबद्दल तेवढेच समज आणि गैरसमज आहेत. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला समजतं की त्याला डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांचा पहिला प्रश्न असतो, डॉक्टर मी काय पथ्य पाळायला पाहिजे? तर मी सांगू इच्छितो, मधुमेह पेशंटला कुठले पथ्य पाळायची गरज नाही, किंवा पथ्य हा शब्दच चुकीचा आहे. बेसिकली त्यांना आहाराचं नियोजन करायचं असते. काही पदार्थ त्यांनी जर आहारामधून टाळले तर मधुमेह त्यांचा व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आहाराबद्दल जर टाईप बघितलं आपण तर भरपूर टाईप आहे, ज्याच्यामध्ये लो कार्बोहायड्रेट डाएट किंवा कीटोजेनिक डाएट आहे, ज्याच्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण खूप कमी असतं. हाय कार्बोहायड्रेट डाएट, ज्याच्यामध्ये कर्बोदकं 65% जास्त असतात, किंवा पेलिओ डाएट, जसं आदिमानव खात होते त्या प्रकारचे सुद्धा डाएट आहेत. आणि आपण जर सखोल अभ्यास केला या डाएट प्लॅनचा तर असं लक्षात येईल की हे सगळे जे डाएट प्लॅन आहेत त्यांचे रिझल्ट्स हे शॉर्ट टर्मपर्यंत आहेत. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षानंतरचा डेटा अजून उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कुठलीही एक आहाराची शैली दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे किंवा सुपिरियर आहे असं म्हणता येणार नाही. तसेच एक आहाराचा प्लॅन सगळ्या पेशंटला अप्लाय होईल असं पण सांगता येणार नाही. द डाएट शुड बी इंडिव्हिज्युअलाइज अँड टेलर मेड. प्रत्येकाचं डाएट हे त्याच्या जीवनशैलीनुसार असायला पाहिजे. आणि जर सर आपण असं म्हणताय व्यायामाबद्दल, तर मला वाटतं कुठलीच डाएट नाही आहे जी व्यायामाला रिप्लेस करेल. एक्सरसाइज इज मस्ट, इट इज नॉट अ पनिशमेंट. तर व्यायामाचं स्वरूप म्हटलं तर आपल्याला जो प्रकारचा व्यायाम आवडेल, चालणं, धावणं, सायकल, डान्स, स्विमिंग, ह्या कुठल्याही प्रकारचा व्यायाम आपण करू शकता. जो व्यायाम आपण आयुष्यभर कंटिन्यू करू शकता अशाच प्रकारचा व्यायाम आपण निवडायला पाहिजे. किती वेळ करावा तर साधारणतः 30 ते 40 मिनिट आठवड्यातनं 5 दिवस, एकंदरीत 150 मिनिट प्रत्येक आठवड्याला एवढा व्यायाम करणं गरजेचं आहे. तर हिमांशू, आपण हे जीवनशैलीतील बदल समजल्यानंतर याची माहिती तू देशील की रक्तशर्करा वाढल्यामुळे शरीरावरती विविध परिणाम होऊ शकतात का, आणि ते काय असू शकतात? डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे आपण मॅक्रोवॅस्क्युलर आणि मायक्रोवॅस्क्युलरमध्ये डिवाईड करतो. पण साध्या स्पष्ट भाषेत समजावणं म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळे इन्व्हॉल्व्ह होणे. तर डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबिटीजची लेवल वाढल्यामुळे डोळ्यावर परिणाम होतो, ज्याच्यामुळे विजन जाऊ शकतं. त्याच्यामुळे हार्टवर परिणाम होतो, ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक वगैरे होऊ शकतात. त्याच्यामुळे स्ट्रोक किंवा लकवा होऊ शकतो. जर डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल तर जखम होऊ शकतात, त्याला डायबिटिक फूट म्हणतात. गँग्रीन होऊ शकतो. त्यानंतर किडनी खराब होऊ शकते, त्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी पण म्हणतो. तर शरीरात शुगरची मात्रा कंट्रोलमध्ये ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे रक्तातील शर्करा प्रमाणात न ठेवल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये बदल दिसून रक्तपुरवठा कमी केल्यामुळे विविध अंगावरती परिणामाची माहिती तू दिली. पण ही माहिती, हे परिणाम आपण टाळू शकतो का? डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवल्यावर आपण पोस्टपोन करू शकतो. आणि डायबिटीज जर व्यवस्थित कंट्रोल असेल तर कॉम्प्लिकेशन्स उशिरा होतील असं सांगता येतं. डायबिटिक पेशंटला जर कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर काही सिंपल सरळ टिप्स त्यांनी फॉलो केले पाहिजे. ते म्हणजे रेग्युलर शुगर चेकअप, नियमितपणे आपल्या डॉक्टरला भेटणे, HbA1c लेवल वर्षातनं किमान 2 ते 3 वेळा तरी चेक करणे, कोलेस्ट्रॉल, किडनी, लिव्हर हे टेस्ट वारंवार चेक करणे आणि एन्श्युअर करणे की इथे काही कॉम्प्लिकेशन्स, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि व्यवस्थित वेळोवेळी डोळे चेक करणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर कॉम्प्लिकेशन्स होत असतील तर ते लवकर डिटेक्ट केलेले कधीही बरे, कारण त्याच्याने नुकसान कमी होईल. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर कॉम्प्लिकेशन्स हे आणखी पोस्टपोन करता येतात. टाळू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो, नाही का? तर ऋषिकेश, आपण बऱ्याच वेळा पेशंटशी, रुग्णाशी संवाद सांगताना व पेशंट काही दिवसानंतर गायब होतात आणि परत येतात आणि मग सांगता आम्ही अमक्या पॅथी, तमक्या पॅथीची किंवा आयुर्वेदाची किंवा होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली. याच्याबद्दल थोडा तू वैज्ञानिक माहिती देऊ शकतो का? सर, कसं आहे की आत्ताचं जे जग आहे ते एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनचं जग आहे. एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी त्याला प्रूफ द्यावं लागतं. समजा आपण कुठलं अमकं औषध वापरतोय तर ते औषध त्या पेशंटसाठी खूप जास्त कालावधीसाठी वापरलं तर ते सेफ आहे की नाही हे प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवावं लागतं. आणि हे जे सिद्ध करण्याचं प्रमाण आहे
ते जे नॉर्मल आपण मेडिसिन्स वापरतो त्याला ॲलोपॅथी म्हणू आपण, त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि त्यामुळे जर समजा आपल्याला कुठल्या दुसऱ्या पॅथीची औषधं वापरायची असतील तर त्याच्या अपोज नाही करू शकत आपण, परंतु हे औषधं ॲलोपॅथीच्या औषधांसोबत हेड टू हेड कंपॅरिझन करून त्यांना स्टँडर्डाईज करायची खूप जास्त आत्ता सध्या काळाची गरज आहे. थोडक्यात म्हणजे बाकीचे पॅथींचे जे औषध आहेत त्यांचा योग्य अभ्यास व्हावा आणि ॲलोपॅथी औषधांशी त्याचं हेड टू हेड कंपॅरिझन करावं आणि योग्य जर असेल तर ते रुग्णांच्या फायद्यापर्यंत पोचवावं असा तू आम्हाला सल्ला दिलेला आहेस. चैतन्य, आता बऱ्याच वेळा पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज येतात किंवा बऱ्याच वेळा रुग्ण विचारतात किंवा बऱ्याच वेळा इंटरनेटवरती लोक वाचतात की काही शस्त्रक्रिया केल्याने डायबिटीस आजार जाऊ शकतो, दूर होऊ शकतो. याच्याबद्दल थोडी माहिती दे ना. सर, हे काही अंशी मी म्हणेल खरं आहे किंवा सत्य आहे, पण याचा आपण जर सखोल अभ्यास केला तर असं लक्षात येईल की ही सर्जरी खूप ठराविक डायबिटीज किंवा मधुमेह पेशंटलाच ॲडवाईस केली जाते. जर हे पेशंटचं BMI मोर दॅन 40 असेल तर आपण युजली अशा पेशंटला सर्जरीचा सल्ला देऊ शकतो. पण त्या अगोदर पेशंटची शुगर जर आहार, पथ्य, व्यायाम आणि गोळ्या आणि औषधाने जर कंट्रोलमध्ये होत नसेल तर अशाच पेशंटला आपण याचा सल्ला देतो. आणि जर आपण ह्या प्रकारच्या सर्जरीज बघितल्या तर ह्या दोन प्रकारच्या असतात. एक आहेत रिस्ट्रिक्टिव्ह प्रोसिजर, ज्यामध्ये आपण जठराचा आकार कमी करतो, ज्यामुळे आपण कमी खाल्लं तरी आपल्याला पोट भरल्याचं समाधान मिळते आणि ते वजन कमी होण्यासाठी मदत होते. आणि दुसऱ्या प्रकारच्या प्रोसिजर आहेत त्याला आपण रिस्ट्रिक्टिव्ह प्रोसिजर म्हणतो किंवा मालासॉप्टिव्ह प्रोसिजर म्हणतो. त्या प्रकारामध्ये आपण जो आतड्याचा मार्ग आहे तो आतड्याचा मार्ग बदलतो, जेणेकरून आपण जे अन्न खातो ते पूर्णपणे पचत नाही. तर ह्या दोन प्रकारच्या प्रोसिजर्स आहेत. आणि ह्या जो काही आज डेटा अवेलेबल आहे तो खूप काही लॉंग टर्म नाही आहे. एक 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला समजतं की 40 ते 50% लोकांचा डायबिटीज कमी झाला आहे. पण भविष्यामध्ये त्या पेशंटचं काय होतं, त्या मधुमेहाचं काय होतं याबद्दल आपल्याला अजून पूर्ण सखोल माहिती नाही आहे. तसेच या सर्जरीज 100% रिस्क फ्री आहेत असं पण म्हणत नाही आहे मी. आणि ह्या पेशंटला सर्जरीच्या नंतर लाईफ लाँग कदाचित जीवनसत्व आणि खनिजे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या टॅबलेट्स घेऊ शकतात. त्यामुळे ही सर्जरी ॲडवाईज करण्यासाठी आपल्याला डायबिटीसच्या मधुमेहाचा पेशंटचा सखोल अभ्यास करणं आणि त्या सर्जनची ॲडवाईस घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जर योग्य सल्ला घेतल्यानंतर काही लोकांना याचा फायदा होऊ शकतो. पण ज्या लोकांनी याचा फायदा घेतला, याची सर्जरी केल्या, या लोकांमध्ये डायबिटीस क्युअर होतं का रिमिशनमध्ये जातो? सर, क्युअर म्हणणं थोडंसं आता मला वाटतं की हे थोडंसं लवकर स्टेटमेंट होईल. सध्या आपण त्याला रिमिशन म्हणूया किंवा डिसीज फ्री स्टेट म्हणूया. सध्या तरी तात्काळ ही पेशंट डायबिटीसच्या सिम्पटमपासून मुक्त होतात. भविष्यामध्ये त्यांचं काय होतं हे अजून क्लिअर नाही आहे. त्यामुळे सध्या मी म्हणेल की हा डायबिटीस रिमिशन पिरियड आहे, नॉट अ क्युअर. बेरिएट्रिक सर्जरीज या 100% काही रिस्क फ्री नाही आहेत, त्याचे स्वतःचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजेच जर आपण जीवनशैली पाळलं नाही तर हा आजार या लोकांना सुद्धा परत बळावू शकतो असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं वाटतं. तर हिमांशू, आपण मधुमेह टाळू शकतो का? डायबिटीज हा पोस्टपोन होऊ शकतो जर तुम्ही डाएट व्यवस्थित फॉलो केलं. डाएटमध्ये जर तुम्ही फायबर कंटेंट आणि प्रोटीन कंटेंट चांगल्या प्रमाणात घेतलं, कार्बोहायड्रेट कंटेंट आणि कॅलरिक कंटेंट कमी केलं, म्हणजेच जर फळं रॉ फॉर्ममध्ये, नक्की त्याचा ज्यूस, हे साधे सिंपल टिप्स आहेत जे आपण फॉलो केलेले तर मदत होऊ शकते. त्यानंतर एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज जर आपण फॉलो केली, 30 ते 40 मिनटं रेग्युलर एरोबिक एक्सरसाइज जर आपण फॉलो केली, आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वेट लॉस. जर लठ्ठपणा असेल तर वेट लॉस केलं तर डायबिटीज हा पोस्टपोन होऊ शकतो. तर मधुमेह आजाराशी मैत्री केल्याने, म्हणजेच जीवनशैलीतील बदल घडवून आणल्याने, आहारात, व्यायामात बदल केल्याने आणि तो असाच ठेवण्याने जीवन निश्चित सुखकर होऊ शकते मधुमेहींचे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरलीच असेल याची मला नक्कीच खात्री आहे. तुम्ही शांतपणे आणि उत्सुकतेने माहिती जाणून घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. इथं आलेल्या डॉक्टरांचे पण मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपवतो. नमस्कार.